श्री रामविजय कथासार अध्याय 22. वानर निघाले लंकेला. या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास दुर्जनांची संगत टळेल, सज्जनांच्या संगतीचा लाभ होईल, व्यसन सोडण्यासाठी धैर्य प्राप्त होईल. चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्रीरामांच्या आज्ञेने लक्ष्मण ब्रह्माजींकडून आलेले पत्र वाचू लागले. त्यातील हस्ताक्षर खूपच सुवाच्य होते. पत्रातील मजकुरात मारुतींनी राक्षसांची जी दैना केली ती वाचताना त्यांना स्वतःला हसू आवरत नव्हते. वानरगण तर आरोळ्या व उड्या मारू लागले. सर्वांना मारुतींचा लंकेतील पराक्रम समजला. श्रीरामांना राहावेना. त्यांनी धावत जाऊन त्यांना मिठी मारली व त्यांच्या अद्भुत प्रतापाचे मनपूर्वक कौतुक केले. सुग्रीवांनी त्यांची पाठ थोपटली आणि किष्किंधेतून रत्नांची तबके आणून त्यांच्यावरून ओवाळून टाकली. श्रीरामांनी शबासकी दिल्यामुळे मारुतींना अक्षरशः कृतकृत्य वाटत होते. प्रथमतः हनुमान जानकींना घेऊनच आले आहेत असेच रामप्रभूंना वाटले होते. म्हणून ते म्हणाले, हनुमंत, तुम्ही एवढा मोठा समुद्र उल्लंघून जानकींना घेऊन आलात, हे तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. ते ऐकून ते विचारात पडले. आपण सीतामाईंना आणले असते तर बरे झाले असते असे त्यांना राहून राहून वाटू लागले. ते एकदम म्हणाले, प्रभू, माझ्याकडून चूक झाली, पण चिंता करू नका, मी त्यांना आत्ताच घेऊन येतो. त्यांनी दुसऱ्याच क्षणी उड्डाण केले आणि मोठ्या आवेशाने दक्षिणेकडे निघाले. श्रीरामांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांनाच खांद्यावर घेऊन निघाले. मागे धावणारे लक्ष्मण, सुग्रीव, अंगद आणि जांबुवंत यांनाही त्यांनी खांद्यावर घेतले. त्या सर्वांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला तेव्हा कुठे ते खाली उतरले. पुन्हा सभा भरली. रामप्रभूंनी मारुतींना लंकेची संपूर्ण माहिती विचारली. तिचा विस्तार कसा आहे, तिची अंतर्गत रचना कशी आहे, घरे कशी आहेत, देवालये कशी आहेत, तेथील रहिवासी राक्षस काय पुण्यकर्मे करतात, असे अनेक प्रश्न विचारले. मारुती म्हणाले, तिथे शिवभक्ती रूढ आहे. राक्षसगण नित्य रुद्राभिषेक करतात, त्रिकाल नैवेद्य दाखवतात, भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात आणि आपापल्या घरी नित्य अग्निहोत्र करतात. ते ऐकून ते चिंतामग्न झाले. त्यांच्या मनात लंका पुण्यपरायण आहे, ती आपण कशी जिंकणार असा संशय निर्माण झाला. त्यांनी पुन्हा विचारले, मारुती, त्यांच्या ठायी दया, क्षमा, शांती, विरक्ती, शुद्धता आदी सद्गुण आहेत का? ते म्हणाले, छे, या गोष्टी तिथे अणुमात्रही नाहीत. सगळेच दुष्ट, निर्दयी, क्रूर, कपटी व अनाचारी आहेत. ते मद्य पिऊन उन्मत्त आचरण करतात. तिथे सर्वत्र दुष्कर्माचेच प्राबल्य आहे. तेव्हा राघवांना हायसे वाटले. ते म्हणाले, लंकेत अधर्म माजला असेल तर आपला विजय निश्चित आहे. ते ऐकून सर्व वानर आनंदाने भुपकार करू लागले. तेवढ्यात श्रीरामांना ब्रह्मदेवांच्या पत्रातील मजकूर आठवला. त्यात हनुमंतांनी लंकेचे दहन केले तेव्हा ती अधिकच उजळली असा उल्लेख होता. लंकेचे वर्णन करताना मारुतींनीही तेथील 7 कोटी घरे सोन्याची आहेत असे सांगितले होते. त्यामुळे त्यांना नवल वाटले. ते जांबुवंतांना म्हणाले, तुम्ही वयोवृद्ध व तपवृद्ध आहात. तुम्हाला लंका सोन्याची कशी झाली हे माहीत असेलच तर सांगा. जांबुवंत म्हणाले, गजेंद्र मोक्षानंतर भगवान विष्णू वैकुंठात परतले. त्या समयी गरुडांना खूप भूक लागली होती. म्हणून भगवंतांनी त्यांना हत्तीचे व सुसरीचे प्रेत खाण्यास सांगितले. त्यांनी ती प्रेते उचलली. तेवढ्यात भ्रूभंग नावाचा एक महाकाय पक्षी तिथे आला. तो त्यांच्याकडे भक्षातीन वाटणी मागू लागला. त्यामुळे संतापलेल्या गरुडांनी त्यांना ठार केले व ती कलेवरे घेऊन उडाले. पण त्यांना बसण्यासाठी जागाच मिळेना. पुढे त्यांना एक जंबूवृक्ष दिसला. त्याची एक फांदी 100 योजने लांब होती. ते विश्रांतीसाठी त्या फांदीवर बसले. त्यांच्या भाराने ती मोडली. त्या फांदीवर 60,000 वालकिल्य ऋषी लोंबकळत होते. ते मरू नयेत म्हणून त्यांनी ती फांदी पायांनी गठ्ठ धरून उड्डाण केले. ते दृश्य कश्यपांनी पाहिले. आपले पुत्र संकटात आहेत हे जाणून त्यांनी वालकिल्य ऋषींना विनंती करून उतरवून घेतले. मग गरुडांना म्हणाले,
सुपर्ण ही फांदी इथे ठेवलीत तर हिच्यासाठी मानव एकमेकांचा प्राण घेतील, म्हणून ही इथे ठेवू नका. हिला घेऊन दूर समुद्रात जा. त्यांच्या सूचनेनुसार ते दक्षिणेस आले. तिथे एका पर्वतावर बसले. त्यावेळी त्यांच्या पायांच्या भाराने त्या पर्वताच्या शिखराच्या दोन्ही बाजूंना आणखी 2 शिखरे उत्पन्न झाली. त्यालाच पुढे त्रिकूट पर्वत हे नाव पडले. ती शाखा तिथेच जमिनीत दडपली गेली. गरुडांनी भोजन करून वैकुंठ गाठले. कालांतराने राक्षसांनी लंकेत वास्तव्य केले. त्यांना पुष्कळ सोने मिळत गेले. त्याची विपुलता असल्याने त्यांनी सोन्याची घरे बांधली. नंतर सुग्रीव म्हणाले, रामराया, आज विजयादशमी आहे. श्रवण नक्षत्र आहे. सर्व शुभ योग जोडून आलेले आहेत. पूर्वी याच मुहूर्तावर रघुराजा दिग्विजयासाठी गेले होते, म्हणून आपणही आजच स्वारीवर निघूया. ते मान्य करून श्रीरामांनी सर्वांना कूच करण्याचे आदेश दिले. मग काय विचारता, सर्वांच्या अंगात एकदम उत्साह संचारला. त्यांचे बाहू वीरश्रीने स्फुरण पाहू लागले. 18 पद्मे वानर, 72 कोटी अस्वले, 56 कोटी गोलांगुल एवढाले सैन्य एकाच वेळी भूपकार करू लागले. त्या निनादाने भूपमंडळ डळमळले. दशदिशा धनादून गेल्या. दिग्गज भयभीत झाले. वाद्यांच्या निनादाने आकाश कोंडाटले. सुग्रीव पुढे निघाले. त्यांच्या मागे रामप्रभूंना खांद्यावर घेऊन हनुमंत चालू लागले. अंगदांनी लक्ष्मणांना खांद्यावर घेतले होते. वानरवीर गर्जना करत पुढे निघाले. तो सगळा दळभार घेऊन वेगाने मार्गक्रमण करत दक्षिण सागरतीरी आला. 10 योजने व्यापलेल्या वानरांचा तो भूपकार ऐकून समुद्रही घाबरला. राम, लक्ष्मण, सुग्रीव, नल, नील, जांबुवंत आणि अंगद कोट्यावधी वानर सैन्य घेऊन लंकेवर स्वारी करण्यासाठी पैल सागरतीरी येऊन धडकले आहेत ही वार्ता रावणांना कळली. प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी तत्काळ सभा बोलवली. त्या सभेला त्यांचे इंद्रजितादी पुत्र व प्रहस्तादी सर्व प्रधान उपस्थित होते. रावणांनी त्यांना वस्तुस्थिती सांगितली व म्हणाले, एका कपींनी लंकेत धुमाकूळ घातला. त्यांना आपण आवरू शकलो नाही. आता तेच कपी राम, लक्ष्मण व कोट्यावधी वानरांना घेऊन आले आहेत. त्या सर्वांना कसे तोंड द्यायचे ते ऐकून रावणांचे पुत्र, प्रधान व सेनापती खवळले. त्यांनी शस्त्रांच्या मुठी आवळल्या व म्हणाले, लंकेश, तुम्ही काळजी करू नका. नर, वानर, अस्वले हे आपले भक्षच आहेत आणि स्वतःहून चालत येत आहेत. आपण त्यांना खाऊन टाकू. तेव्हा बिभीषण म्हणाले, गप्प बसा. तुम्ही काय वल्गना करत आहात? श्रीरामांना दलासमवेत जिंकू म्हणता, ते एवढे सोपे वाटते काय? हनुमंत सागर ओलांडून इथे आले. त्यांनी हजारो राक्षसांचा वध केला. राजसभा उद्ध्वस्त केली. नगर जाळले. त्यावेळी कुठे गेला होता तुमचा पराक्रम? आता मोठ्या पुरुषार्थाच्या गप्पा मारत आहात. रामरूपाने साक्षात पुण्यच प्रकटले आहेत. ते वेदवंद्य पुराणपुरुष मूळ प्रकृती समवेत भूतलावर अवतरले आहेत. पण या निर्बुद्ध रावणांना त्यांचे स्वरूप कळत नाही. त्याला कोण काय करणार? म्हणून माझे म्हणणे ऐका. अजूनही वेळ गेलेली नाही. त्या रामप्रभूंना शरण जा. त्यांच्या पत्नी त्यांना परत द्या. देवांनाही सोडून द्या. त्यातच सर्वांचे कल्याण आहे. माझे बोलणे तुम्हा सर्वांना कटू वाटेल, पण तेच सत्य आहे. ते ऐकून रावणांचा संताप शिगेला पोचला, पण ते काही बोलले नाहीत. प्रहस्त म्हणाले, बिभीषण, तुम्ही राजबंधू असूनही असे कसे बोलता? राजसभेत कसे बोलावे हे तुम्हाला कळत नसेल तर मुकाट्याने घरी जा. आम्ही तुमचे पडखाऊ भाषण ऐकण्यासाठी इथे आलेलो नाही. इंद्रजितही चवताळले. ते रावणांना म्हणाले, तात, काकांचे वागणे अनर्थकारक आहे. हे शत्रुपक्षाची बाजू घेऊन बोलत आहेत. हे पितृतुल्य आहेत म्हणून मी गप्प आहे, अन्यथा यांचा इथेच वध केला असता. ते ऐकून बिभीषणांना राग आला. ते म्हणाले, इंद्रजित, गप्प बसा. तुम्ही स्वतःच दृष्ट, कपटी आणि अधम आहात. तुमच्या संगतीने तुमचे पिताजीही बिघडले आहेत. राजाने काही अनुचित प्रकार केला तर त्याच्या पुत्रांनी व प्रधानांनी त्याला समज दिली पाहिजे. पण तुम्ही सगळेच एका माळेचे मणी आहात. तुम्ही कोणाचे काय ऐकणार? तुमचे मरण जवळ आले आहेत म्हणून असे बोलत आहात. मातोश्रींनी मला
रावणांना योग्य ती समज द्या असे सांगितले आहे, म्हणून मी बोललो. तुम्ही जानकींना परत केली नाहीत तर तुमचा कुलक्षय होईलच, हेच अटळ सत्य आहे. ते ऐकताच रावण शस्त्र उगारून बिभीषणांवर धावले. तेव्हा त्यांचा खांदा सांध्यातून निखळला, खड्ग खाली पडले. इंद्रजितांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनी बिभीषणांना लाथ मारलीच. तेवढ्यात कैकसींचे आगमन झाले. त्यांनी खाली पडलेल्या बिभीषणांना उठवले व म्हणाले, रावणांनी संकटाला आमंत्रण दिले आहे. तुम्ही इथे राहिलात तर हे तुमचे प्राण घेतील, म्हणून इथे राहू नका. तुम्ही श्रीरामांना शरण जा आणि तुमच्याबरोबर माझाही उद्धार करा. मातृ आज्ञा प्रमाण मानून बिभीषण जाण्यासाठी निघाले. रावणांचे 4 प्रधान ते त्यांच्या बाजूचे होते, तेही त्यांच्याबरोबर निघाले. एका विमानात बसून ते सर्व जण राघवांना भेटण्यासाठी उत्तरेकडे निघाले. अशा प्रकारे श्रीराम विजय कथासार यातील अध्याय 22वा समाप्त होत आहे. धन्यवाद.